मित्रांनो, आज विषय एका महापौर पदाच्या निवडणुकीतला आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, म्हणून दुर्लक्षित करण्यासारखा नाहीये. तुम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक असू शकता, तुमची विचारसरणी काहीही असू शकते, पण या घटनेनं तुमची चिंता वाढायला हवी. कारण प्रश्न देशाच्या लोकशाही मूल्यांचा आहे. कुठल्याही लोकशाहीमध्ये सर्वाधिक किंमत ज्या मतदानाला असते, त्या मतदान प्रक्रियेची अशी जाहीर विटंबना देशामध्ये इतक्या खुलेपणानं क्वचितच झाली असेल. आणि जर हे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी होत असेल, तर मग विधानसभा, लोकसभेसाठी कुठल्या थराला जाऊ शकतं, हा विचार सुद्धा थरकाप उडवणारा आहे. त्यामुळं हा व्हिडिओ नीट पहा. ज्या विषयाची खरं तर खूप सखोल चर्चा माध्यमांमध्ये व्हायला हवी, ती होताना दिसत नाहीये. त्यामुळं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती हा विषय नीट समजून घ्या आणि असे महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत, यासाठी चॅनल सबस्क्राईब करून स्वतंत्र पत्रकारितेच्या या प्रयोगाला पाठबळ द्या, ही देखील नम्र विनंती. निवडणूक होती एका महापौर पदाची, चंदीगडमधली. पण ही निवडणूक लोकसभेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाची होती. कारण या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस आणि आपची एकजूट दिसणार होती. इंडिया आघाडीच्या दृष्टीनं हा एकत्रित विजय महत्त्वाचा ठरला असता. त्यामुळंच या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा इतका परापकोटीचा इंटरेस्ट भाजपनं दाखवला असेल. समीकरण जर बघितलं तर अगदी सरळ होतं. एकूण मतं होती 36, काँग्रेस आणि आपच्या बाजूनं मतं होती 20 आणि भाजपच्या बाजूनं मतं होती 16. त्यामुळे साहजिकच आप काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार हे आरामात महापौर म्हणून निवडून यायला हवे होते. पण झालं भलतंच. 20 पैकी तब्बल 8 मतं बाद ठरली. ही 8 मतं पीठासीन अधिकाऱ्यांनी बाद स्वतःच केली, हा देखील प्रश्न आहे. कारण हे पीठासीन अधिकारी होते अनिल मस्सी, जे भाजपच्या मायनॉरिटी विभागाशी संबंधित आहेत आणि त्यांचीच निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळं एखाद्या निवडणुकीमध्ये मतं बाद होण्याचा प्रकार घडत असतो, पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे इथं ही मतं बाद करण्याचा पराक्रम त्याच निवडणूक अधिकाऱ्यांच्यावरती आहे आरोप, ज्यांच्यावरती ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी होती. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे तो कॅमेरामध्ये कैद झालाय. तुम्ही कॅमेरामध्ये बघू शकता. या व्हिडिओमध्ये दिसतंय की अनिल मस्सी, जे निवडणूक अधिकारी आहेत भाजपशी संबंधित, ते या मतपत्रकांशी काहीतरी छेडछाड करताना दिसतायत, पेनानं काहीतरी खाडाखोड करताना दिसतायत. आणि म्हणून काँग्रेस आणि आपनं आरोप केलेला आहे की याच अनिल मस्सींनी, निवडणूक अधिकाऱ्यांनीच 20 पैकी 8 मतं जी आहेत ती बाद केली आणि भाजपचा विजय जो आहे तो घोषित केला. आता इंटरेस्टिंग हे आहे की 20 पैकी 8 मतं म्हणजे जवळपास 30-40% मतं जी आहेत ती बाद झालेली आहेत. ग्रामपंचायतीची जरी निवडणूक असेल की ज्या ठिकाणी काही अशिक्षित मतदार असू शकतात, तिथं सुद्धा इतक्या मोठ्या पद्धतीनं मतं बाद होत नाहीत. पण चंदीगड सारख्या एका मोठ्या शहरामधल्या नगरसेवकांच्या मतदानामध्ये मात्र इतक्या मोठ्या संख्येनं मतं बाद होत आहेत. आणि धक्कादायक म्हणजे ज्या निवडणूक अधिकाऱ्यावरती ही जबाबदारी होती सगळी प्रक्रिया नीट पार पाडण्याची, तो स्वतःच ही मतदान प्रक्रिया जी आहे ती एका ठराविक पक्षाची बाद करतोय आणि दुसऱ्या पक्षाला विजयी घोषित करतोय, ज्यांच्याकडं तेवढं संख्याबळ पण नाहीये. किती धक्कादायक आहे हा प्रकार, तुम्ही कल्पना करू शकता. या सगळ्या संदर्भात आपचे प्रवक्ते राघव चड्ढा यांनी काय म्हटलंय, त्यांचं म्हणणं आहे की जर मतं बाद करायची असतील तर त्याची सुद्धा एक प्रक्रिया असते. दोन्ही पक्षांच्या निवडणूक एजंटना दाखवावं लागतं की हे मत बाद झालेलं आहे आणि का, पण ते सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत केलं गेलं नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं म्हणतायत राघव चड्ढा, आपण ऐकूयात. जब भी किसी भी वोट को अवैध घोषित किया जाता है या इनवैलिड करार दिया जाता है, तो उस वोट को दोनों पार्टियों के काउंटिंग एजेंट को दिखाया जाता है अवैध घोषित करने से पहले. ये डमी बैलेट पेपर है जो मैं आप सबके सामने लाया हूं. जब काउंटिंग के दौरान इस प्रकार के बैलेट पेपर को इलीगल घोषित किया जाता है, तो प्रिसाइडिंग अफसर, अगर मान लीजिए मैं प्रिसाइडिंग अफसर हूं, तो मैं दोनों पार्टियों के इलेक्शन एजेंट को वो दिखाऊंगा बैलेट पेपर की, देख लीजिए यहां इनके निशान बाहर लगा हुआ है, ये इनवैलिड है, मैं इसे अवैध घोषित कर रहा हूं. ऐसे दोनों पार्टियों के इलेक्शन एजेंट को दिखाया जाता है. और दिखाने के उपरांत उनकी सहमति से, और जो डीसी चुनाव हैं, जो डिप्टी कमिश्नर बैठे हैं, उनकी सहमति से इस वोट को अवैध घोषित किया जाता है.
लेकिन आज ये नहीं हुआ। आज ना इलेक्शन एजेंट को दिखाया गया, ना डीसी को दिखाया गया, और बस एक एक कर आम आदमी पार्टी के वोटों को और कांग्रेस पार्टी के वोटों को अवैध घोषित कर दिया गया। आता या निवडणुकीचं लोकसभेच्या दृष्टीनं नेमकं काय महत्व आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या. इंडिया आघाडीला एकीकडे एका पाठोपाठ एक धक्के बसतायत, पण चंदीगडमध्ये एकत्रितपणे ही निवडणूक लढवण्याचं काँग्रेस आणि आपनं ठरवलं. सुरुवातीला 18 जानेवारीलाच ही निवडणूक जी आहे ती होणार होती, पण अनिल मस्सी यांच्या आजारपणाचं कारण देत ही निवडणूक पुढे ढकलली गेली. मग नंतर भाजपला ही निवडणूक आणखीन पुढे 6 फेब्रुवारीपर्यंत हवी होती, पण कोर्टानं नकार दिला आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती वेळेत घ्यावी लागली. आता जर या एकीमुळे काँग्रेस आणि आपचा विजय झाला असता तर कदाचित दिल्ली आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये, जिथं जवळपास 20च्या आसपास खासदार आहेत दोन्ही राज्यांमध्ये मिळून, तिथं काँग्रेस आणि आप एकत्रित लढण्याबद्दलची चर्चा सुरू झाली असती. पण कदाचित हे होऊच द्यायचं नव्हतं. इंडिया आघाडीमध्ये कुठल्याही पद्धतीची एकी भाजपला सहन होत नाहीये की काय, म्हणून अशा पद्धतीने एका महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने इंटरेस्ट जो आहे तो दाखवण्यात आला. विजयानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा ट्विट करतायत आणि त्या ट्विटमध्ये खिल्ली उडवतायत की इंडिया आघाडीकडे ना गणित आहे ना केमिस्ट्री. म्हणजे हे दाखवण्यासाठी मग हा सगळा प्रकार केला गेला होता का, हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामधून माध्यमांच्या मध्ये ज्या पद्धतीची चर्चा व्हायला पाहिजे होती ती मात्र होताना दिसत नाहीये. खरं तर केवळ भाजपचा विजय झाला एवढीच बातमी जी आहे ती माध्यमांच्या वरती झळकताना दिसते, पण या निवडणुकीमधल्या गैरप्रकाराबद्दल ज्या गांभीर्यानं आणि ज्या व्यवस्थित पद्धतीनं चर्चा व्हायला पाहिजे होती ती मात्र होताना दिसत नाहीये. खरं तर लोकशाहीच्या दृष्टीनं कुठलीही निवडणूक जी आहे तिचं एक पावित्र्य असतं आणि तीच निवडणूक जर नीट पार पाडली जात नसेल तर मग या सगळ्या प्रक्रियेला अर्थ तरी काय उरतो. एकीकडे ईव्हीएम बद्दलचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत असतात. आता ईव्हीएम मध्ये खरोखर किती त्याच्यामध्ये तथ्य आहे हा भाग सोडून द्या, पण जर ईव्हीएमच्या बद्दल असे प्रश्नचिन्ह निर्माण होत असतात, पण मुळामध्ये ईव्हीएम हॅक करण्याची गरजच काय जर अशा पद्धतीनं ही सगळी व्यवस्था हॅक करता येते आणि एक प्रकारे त्या संपूर्ण व्यवस्थेतले लोकच तुम्हाला हाताशी धरून तुम्ही निवडणूक तुम्हाला हव्यात अशा पद्धतीनं निकाल फिरवू शकता. त्यामुळं हे चित्र जे आहे ते धक्कादायक आहे. आणि शिवाय निवडणूक कुठली राज्याची नव्हती, विधानसभेची नव्हती, केवळ एका महापौर पदाची होती. मग तरी सुद्धा हे चित्र का दाखवलं गेलं. दिल्लीमध्ये सुद्धा हा प्रकार घडलेला होता. दिल्लीमध्ये अनेक टर्म केजरीवाल आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, पण महापालिकेमध्ये भाजपला बहुमत मिळत नव्हतं. ज्यावेळी मागच्या निवडणुकांमध्ये आपनं ही महापालिका जिंकली, त्याच्यानंतर या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक अडथळे जे आहेत ते आणले गेले आणि त्यामुळे कित्येक महिने ही निवडणूक सुद्धा होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की एक साधी निवडणूक प्रत्येक ठिकाणी आपल्याला हव्याच तशाच पद्धतीनं निकाल हवेत आणि त्याच पद्धतीने मग ही सगळी यंत्रणा राबवली जाते का. उदाहरण फार लांबचं नाहीये, आपल्या मुंबईतलं सुद्धा आहे. जेव्हा भाजपला नको आहे, जेव्हा सत्ताधीशांना नको आहे, तेव्हा मुंबई सारख्या जवळपास 25 महानगरपालिकांमध्ये निवडणूकच होत नाहीये. या निवडणुकांमध्ये जरी काही कायदेशीर अडथळे दाखवले जात असले तरी त्याच्या पाठीमागची राजकीय कारणं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि मुंबई सारख्या महापालिकेचं बजेट जवळपास 40-50 हजार कोटी आहे. एखाद्या छोट्या राज्यापेक्षा सुद्धा खूप मोठं बजेट आहे आणि त्या मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती गेल्या 1.5 वर्षांपासून होत नाहीये. आणि जर समजा त्याच्यामध्ये केवळ राजकीय काही गोष्टी नसतील, लीगल गोष्टी असतील, तर मग आज तुम्ही इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी सुद्धा नीट बघितली पाहिजे. प्रदीप आचार्य यांच्या बायलँडनं ही बातमी आहे आणि या बातमीमध्ये धक्कादायक खुलासा आरटीआय मधून झालेला आहे. कारण भाजप आणि शिंदे गटाचे जे आमदार आहेत, एकूण 36 आमदार आहेत मुंबईपैकी, त्यापैकी 21 आमदार भाजप आणि शिंदे गटाचे आहेत आणि त्यांना जवळपास 500 कोटींपेक्षा अधिकचा फंड जो आहे तो विकास कामांसाठी मुंबई महापालिकेने दिलेला आहे. आणि धक्कादायक म्हणजे जे विरोधी आमदार आहेत, 15 आमदार आहेत जवळपास, त्या 15 पैकी 11 आमदारांना एकही रुपया मिळालेला नाहीये. 0 पैसे जे आहेत ते फंड मधून यांना मिळालेले आहेत. 15 आमदारांना 0
रुपये जे आहेत ते या फंडासाठी मिळालेले आहेत. आता विशेष म्हणजे ज्यावेळी या इतर आमदारांनी ऍप्लिकेशन केलेलं होतं त्याच कालावधीमध्ये ठाकरे आणि जे ऑपोजिशनचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा केलेलं होतं. पण तरी सुद्धा इतका मोठा तफावत या संपूर्ण फंड वाटपामध्ये दिसतोय. साहजिकच आहे, बीएमसीचा कंट्रोल आता प्रशासकाच्या हातामध्ये, प्रशासक म्हणजे अप्रत्यक्षपणे सत्ताधीशांच्या हातामध्ये आहे, मुख्यमंत्र्यांच्या आणि सगळ्या या सरकारच्या हातामध्ये. आणि त्यावेळी हे चित्र दिसतंय. त्यामुळं चंदीगडमध्ये संख्या नसून सुद्धा आपलाच महापौर निवडून आला पाहिजे यासाठी थेट निवडणूक अधिकारीच दुसऱ्यांची मतं बाद करतोय. मुंबईमध्ये निवडणूक घ्यायची नाहीये तर तशा पद्धतीनं सगळी यंत्रणा जी आहे ती ठप्प केली जाते, लिगल त्याला चॅलेंजेस आणले जातात. आणि दुसरीकडे निधी वाटपामध्ये इतका सरळ सरळ उघड पद्धतीनं पक्षपात होताना दिसतोय. त्यामुळे हे नेमकं चाललंय काय आणि कशासाठी हा प्रश्न आहे. इतक्या छोट्या निवडणुकांमध्ये हा इंटरेस्ट कशासाठी? जर तुमच्याकडे देशाची सत्ता आहे, तुमच्याकडे अनेक राज्यांमध्ये तुमचे मुख्यमंत्री आहेत, तर मग किमान महापौर पदासारख्या निवडणुकीमध्ये ज्यांचं बहुमत आहे, ज्यांचं संख्याबळ आहे ते जर जिंकले तर त्याच्यामध्ये वावगं काय? लोकशाही प्रक्रियेचा आदर आपण इतक्या स्थानिक लेवलला सुद्धा करू शकत नाही का? हा याच्यातला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. आणि त्यामुळं या सगळ्याबद्दल खूप विचार करणं गरजेचं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना एक कानमंत्र आणि पालकांना सुद्धा दिलेला होता की विद्यार्थ्यांचं मार्कशीट हे काही तुमचं ओळखपत्र नाहीये, म्हणजे तुमची कामगिरी त्याच्यावरून ठरत नाही. त्यामुळं त्याच्यामध्ये फार रस घेऊ नका, दबाव टाकू नका पाल्यांवरती. मग अशाच पद्धतीचा दबाव खरं तर पंतप्रधानांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्यावरती पण नाही टाकला पाहिजे. महापौर पदाची निवडणूक म्हणजे पंतप्रधानांच्या कामगिरीचं ओळखपत्र नाहीये. आणि त्यामुळं जो सल्ला विद्यार्थ्यांना देतायत तोच खरं तर राजकीय दृष्ट्या त्यांच्यासाठी सुद्धा लागू व्हायला पाहिजे की नको. आणि मी जसं म्हटलं की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा काहीही विचारसरणी असेल तरी निवडणूक प्रक्रिया जी लोकशाहीमध्ये महत्वाची असते तिचाच जर सन्मान होत नसेल आणि तो देखील इतक्या छोट्या निवडणुकीमध्ये, तर मग निवडणुकीमधल्या या संपूर्ण गैरप्रकारांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये संशय, चीड निर्माण होणं जी आहे ती साहजिक आहे. एकीकडे आपण असं म्हणतोय, दाखवलं जातंय की इंडिया अलायन्समध्ये खूप जबरदस्त फूट पडलेली आहे. नितीश कुमार बाजूला झालेले आहेत, ममता बॅनर्जी स्वबळावरती लढतायत आणि मोदी की गॅरंटी आता चालणार असं म्हणत 5 राज्यांच्या निकालानंतर जय श्रीरामचा जयघोष जो आहे तो देखील मोठ्या पद्धतीनं त्याचा प्रभाव जो आहे तो दाखवला जातोय. मग इतकं सगळं असताना पुन्हा ईडीचं धाड सत्र सुरू आहे. अगदी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, बिहारमध्ये तेजस्वी यादव, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण बघतोय रवींद्र वायकर असतील, त्याच्यानंतर इतर जे सगळे रोहित पवार असतील, सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंच्या निकटवर्ती आहे, या सगळ्यांच्या पाठीमागे ईडी लावली जाते. मग या यंत्रणा नेमक्या निवडणुकांच्या तोंडावरती इतक्या सक्रिय का झालेल्या आहेत? आणि जर विरोधक इतके खिळखिळे झालेले आहेत तर मग तुमच्या बाजूनं बहुमत आहे असं तुम्हाला वाटतंय तर निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाण्यामध्ये तुम्हाला कशाची भीती वाटते? अतिशय चिंताजनक अशा पद्धतीची ही स्थिती आहे. या सगळ्या संदर्भात अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा खूप नेमक्या शब्दामध्ये टीका केलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय ते पण ऐका. आज से 76 साल पहले अहिंसा के पुजारी और शांति के पुजारी गांधी जी की हत्या की गई थी आज ही के दिन. और आज 76 साल के बाद आज ही के दिन इन्होंने जनतंत्र की, लोकतंत्र की हत्या की है. एक तरह से लोकतंत्र के लिए आज काला दिन है. जिस तरह से इन्होंने गुंडागर्दी करके, सरेआम बेईमानी करके, और किस्मत से वो उनकी बेईमानी जो है वो वीडियो में कैप्चर हो गई. वो पूरा देश आज सोशल मीडिया के ऊपर और मीडिया के ऊपर देख रहा है कि किस तरह से इन्होंने वोटों की चोरी की है और इन्होंने ज़बरदस्ती चंडीगढ़ के अंदर अपना मेयर बनाया. इशू ये नहीं है कि मेयर किसका बनना चाहिए. चुनाव है, चुनाव में हार जीत तो लगी रहती है. कभी वो जीतते हैं, कभी हम जीतते हैं. देश नहीं हारना चाहिए. देश जरूरी है. जनतंत्र नहीं हारना चाहिए. जनतंत्र जरूरी है. पार्टियां आती जाती रहती हैं, नेता आते जाते रहते हैं, मेयर आते जाते रहते हैं. मेयर इंपॉर्टेंट नहीं है. इशू आज ये नहीं है कि हमारा मेयर बनना था, हमारा मेयर नहीं बना. इशू नहीं है कि इंडिया गठबंधन को आज जीतना था, वो नहीं जीता.
इशू है कि सरेआम दिन दहाड़े इन लोगों ने इतनी गुंडागर्दी और बेईमानी से आज चंडीगढ़ मेयर का चुनाव जीता है कि अगर इसको पूरे देश ने मिलकर नहीं रोका तो आने वाले समय के अंदर ये देश के लिए बहुत खतरनाक है. त्यामुळं विचार करा, ज्या इतर देशामध्ये आपण बघतोय की निवडणूक प्रक्रिया हॅक केली जाते, कोरियासारख्या देशामध्ये असे प्रकार घडत असतात. जर चंदीगड सारख्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये इतक्या उघडपणे हे होत असेल तर त्याला काय नेमकं म्हणायचं. खरं तर हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन ही निवडणूक स्थगित करायला पाहिजे होती, पण आज तिथल्या हायकोर्टानं या संदर्भात कुठलाही स्थगिती आदेश दिलेला नाहीये. केवळ नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे आणि पुढची तारीख दिली गेलेली आहे. दुसरीकडे भाजपचे अनिल मस्सी या सगळ्या प्रकरणामध्ये आपला बचाव करतायत. तो बचाव कायदेशीरदृष्ट्या कोर्टामध्ये किती टिकतोय हे बघावं लागेल. पण एक महापौर पदाची निवडणूक अशा पद्धतीनं जर हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असेल तर ती गोष्ट नक्कीच चिंताजनक आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्याबद्दल? तुमची प्रतिक्रिया काय आहे? कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.